नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे तत्वमसी. तत्वमसी या महावाक्याबद्दल आपण विचार करणार आहोत. प्रथम मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तत्वमसी. तत्वमसी हे एक अत्यंत प्रसिद्ध असं अध्यात्मामध्ये महावाक्य समजलं जातं. आता महावाक्य म्हणजे काय, तर आपल्याकडे एकंदर 4 वेद आहेत, बरोबर? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या वेदांचे परत अंतर्गत असे 4 भाग पडतात. कोणकोणते? तर संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि शेवटचा भाग उपनिषद. संहिता म्हणजे यामध्ये प्रार्थना, मंत्र येतात. ब्राह्मणे या विभागामध्ये यज्ञ यागाबद्दल माहिती दिली जाते. अनुष्ठान कसं करावं, यज्ञयाग, त्याची सविस्तर माहिती ब्राह्मणेमध्ये दिली जाते. मग आरण्यकेमध्ये कर्मकांडाच्या मागचा जो प्रतिकात्मक अर्थ आहे तो आपल्याला समजावून सांगितला जातो. आणि शेवटचा जो वेदांचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे उपनिषद किंवा वेदांत. उपनिषदामध्ये तत्वज्ञान पर सखोल असं चिंतन यामध्ये मांडलं गेलेलं आहे. म्हणजे असं की परमेश्वर स्वरूपाच्या बद्दल अनेक विचार, अनेक मतप्रवाह यामध्ये आपल्याला मांडलेले दिसतात. महर्षी ऋषींनी जे प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेतलेली आहे, आत्मसाक्षात्कारानंतर त्यांचं जे विचार मंथन आहे ते उपनिषदांमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं. हा एक सखोल असा चिंतनपर भाग आहे. तर महावाक्य म्हणजे प्रत्येक वेदामध्ये जी उपनिषद आहेत, बर का, प्रत्येक वेदातील एक उपनिषद घेऊन त्यातील एक वाक्य हे महावाक्य म्हणून गणलं गेलेलं आहे. अशा प्रकारे 4 वेद, त्यातली 4 उपनिषद आणि त्यातली 4 वेगवेगळी महावाक्य ही महावाक्य म्हणून समजली जातात. कोणकोणती आहेत ते आपण बघूया. आता ऋग्वेदामधील ऐतरेय उपनिषद जे आहे त्यातील प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य म्हणून समजलं जातं. त्यानंतर येतं यजुर्वेद. यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदामधील अहम ब्रह्मास्मी हे वाक्य महावाक्य म्हणून गणलं जातं. त्यानंतर सामवेदामधील छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी हे वाक्य हे महावाक्य म्हणून समजलं जातं. आणि अथर्ववेदामधील मांडुक्य उपनिषदातील अयम आत्मा ब्रह्म हे वाक्य महावाक्य म्हणून समजलं जातं. आता महावाक्य म्हणजे असं वाक्य की ज्यामध्ये व्यक्ती म्हणजे जीव किंवा जीवात्मा ही एकीकडे, जीव जीवात्मा एकीकडे आणि दुसऱ्या बाजूनी परब्रह्मन तत्व, या दोघांमधली एकरूपता दाखवली जाते. त्या वाक्यांना
महावाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे असं की अखिल ब्रह्मांडाच्या मध्ये जे लाखो करोडो वेगवेगळ्या गोष्टींनी हे ब्रह्मांड बनलेलं आहे, त्या ब्रह्मांडाचा मूळ पाया म्हणजे परब्रह्मन तत्व किंवा परमेश्वर तत्व किंवा परमात्मा, ऊर्जा तत्व, चैतन्य तत्व, या अखिल ब्रह्मांडाच्या मुळाशी असलेला परमात्मा हा एकीकडे, आणि दुसऱ्या बाजूने व्यक्तींच्या शरीरामधील असणारं चैतन्य तत्व म्हणजे आत्मा. परमात्मा एकीकडे ब्रह्मांडाशी निगडीत, आत्मा हा व्यक्तीशी निगडीत. हे दोन्ही तत्व मूळतः एकरूपच आहेत. म्हणजे काय? अखिल ब्रह्मांडाला तोलून धरणारा मूलभूत पाया आणि व्यक्तीच्या शरीराअंतर्गत असलेला मूलभूत पाया, हे दोन्ही मूलतः एकच आहेत, त्यांच्यामध्ये भेद नाही. या साऱ्या जगतामध्ये आपल्याला जो प्रचंड भेद दिसतो, अत्यंत विविधतापूर्ण असं हे जगत जरी आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा हा सगळा भेद हा वरवरचा भेद आहे. म्हणजे असं की शरीर, रंग, रूप, आकार या सगळ्या गोष्टींनी प्रत्येक जण इथे वेगवेगळा आहे, परंतु हे वेगवेगळेपण वरवरचं आहे. त्या सगळ्या व्यक्तींच्या अंतर्गत आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या अंतर्गत एकच एक मूल तत्व आहे, ते म्हणजे परमतत्व. फक्त फरक एवढाच केला जातो की ब्रह्मांडाच्या मुळाशी असलेल्या पायाला आपण परमात्मा म्हणतो किंवा परमतत्व म्हणतो, तर शरीराच्या अंतर्गत असलेल्या मूळ पायाला आपण आत्मा म्हणतो. दोन शब्दांचा फक्त फरक आहे, पण तत्वज्ञान दृष्ट्या आणि खऱ्या दृष्टीनं बघितलं तर या दोन्ही तत्व ही एकच एक आहेत. हे सांगणारं, हे प्रतिपादन करणारं महावाक्य म्हणजे तत्वमसी. ते तू आहेस, ते तू आहेस, हे सांगणारं वाक्य म्हणजे तत्वमसी. पण ते आधी जाणून घेण्याआधी हे परब्रह्म तत्व जे सगळ्यांच्या मुळाशी आहे, ते म्हणजे नेमकं काय आहे ते आपण आधी जाणून घेऊया. या मूळ चैतन्य तत्वाचं, ऊर्जा तत्वाचं स्वरूप कसं आहे, तर ते निर्गुण आहे, निराकार आहे, अजय आहे. म्हणजे त्याला जन्म नाही, जन्म नाही म्हणून मृत्यूही नाही. निर्गुण, निराकार, अज, अविनाशी, अविकारी असं ते तत्व आहे. ते सर्वव्यापी आहे आणि अविकारी असं ते आहे. मग त्याचं वैशिष्ट्य आपल्याला काय एका वाक्याने सांगता येईल, तर ते परब्रह्म स्वरूप हे सच्चित आनंद स्वरूप आहे. बर का? परब्रह्म स्वरूप हे सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे काय, तर एक एक शब्दाचा आपण अर्थ बघूया. सत म्हणजे काय, तर सत म्हणजे एक्झिस्टन्स, सत म्हणजे असणेपणा, सत म्हणजे आहेपणा, असणेपणा, एक्झिस्टन्स. सत्यतेचा मूळ गाभा म्हणजे सत. आता आध्यात्मिक दृष्ट्या सत्यतेच्या 3 पायऱ्या सांगितल्या जातात. बर का? आध्यात्मिक दृष्ट्या सत्यतेच्या 3 पायऱ्या एका खालोखाल एक अशा सांगितलेल्या आहेत. सर्वात श्रेष्ठ, सर्वोत्श्रेष्ठ, श्रेष्ठ अशा सत्यतेच्या पायरीवर केवळ आणि केवळ निर्गुण हे ऊर्जा तत्व आहे. त्याला म्हणतात अल्टिमेट रियालिटी किंवा पारमार्थिक सत्यता. त्या ज्या सत्यतेच्या पायरीवर केवळ आणि केवळ हे सगळ्यांना तोलून धरणारं हे ऊर्जा तत्व आहे, कारण तो सत्यतेचा मूळ गाभा आहे. सगळ्या विश्वाच्या खालचा जो पाया, बेसिक पाया आहे, तो हा पारमार्थिक सत्यतेचा म्हणजे परब्रह्म तत्वाचा, सत्यतेचा पाया आहे.
मग त्याच्या खालोखाल दुसरी सत्यतेची पायरी येते, ती म्हणजे ट्रान्झॅक्शनल रियालिटी किंवा व्यावहारिक सत्यता. आता या दुसऱ्या कनिष्ठ पायरीवर कोण कोण येतं, तर या पायरीवर जीव, जगत आणि परमेश्वर येतो. हा, अरे परमेश्वर दोन्ही ठिकाणी, वरती पण परमात्मा, खाली पण परमात्मा नाही. खालच्या पायरीवर, व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर जीव म्हणजे व्यक्ती, जगत म्हणजे अख्खं ब्रह्मांड आणि जगदीश ईश्वर. पण हा जो ईश्वर आहे तो सगुण ईश्वर आहे. हा फरक आपण लक्षात घेऊया. वरच्या श्रेष्ठ पायरीवर जो कोण बसलेला आहे तर ते निर्गुण तत्व आहे, आणि खालच्या कनिष्ठ पायरीवर, सत्यतेच्या पायरीवर आता जो ईश्वर आहे तो सगुण ईश्वर आहे. वरच्या पायरीवर निर्गुण, खालच्या पायरीवर सगुण ईश्वर. निर्गुणाचाच सगुण ईश्वर बनतो. कसं? कारण निर्गुण ईश्वर त्याच्या अंतर्गत असलेल्या शक्तीशी जेव्हा तो संयोग पावतो तेव्हा तो सगुण ईश्वर होतो. म्हणजे असं की निर्गुण परब्रह्माच्या अंगभूत जी शक्ती, जिला आपण माया म्हणतो, प्रकृती म्हणतो, त्या शक्तीच्या सहाय्यानं हे जे अव्यक्त निर्गुण परब्रह्म आहे ते त्या शक्तीमुळे, तिच्याशी संयोग पावल्यामुळे, मायेशी निगडीत झाल्यामुळे ते आता व्यक्त आणि सगुण होतं. निर्गुणाचाच जेव्हा त्याच्यामध्ये माया ऍड केली जाते तेव्हा तो निर्गुणाचा सगुण ईश्वर होतो. हा सगुण ईश्वर, जीव आणि जगत असे मिळून आपण सगळे या खालच्या पायरीवर, ट्रान्झॅक्शनल रियालिटीवर येतो. आणि शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे प्रातिभासिक सत्यता, म्हणजे स्वप्न, भास वगैरे. तर सत म्हणजे आपण जाणून घेतलं, इथे सत म्हणजे परमोच्च सत्यतेची पायरी आहे. एक्झिस्टन्सचा मूलभूत पाया म्हणजे सत. जगताच्या प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीला एक्झिस्टन्स देणारं, अस्तित्व देणारं, सत्यता देणारं, ही जी सत्यतेची मूळ पायरी आहे, मूळ गाभा आहे, ते म्हणजे सत. गोष्टी त्याच्यावर, त्या प्लॅटफॉर्मवर, त्या सत्यतेच्या मूळ पायावर गोष्टी येतील, जातील, काही काळ अस्तित्वात असतील आणि काही काळानं ते नष्ट होतील. पण त्या जरी नष्ट झाल्या तरी जो मूळ एक्झिस्टन्सचा पाया आहे, जो या आपल्या सगळ्यांना एक्झिस्टन्स देतोय, तो मूळ पाया मात्र कधीही नष्ट होत नाही. तो आहे तसाच आहे. गोष्टी येतात, निर्माण होतात, जन्माला येतात, काही काळ असतात, नंतर निघून जातात. आता प्रत्येक व्यक्तीचं आपण जरी उदाहरण घेतलं तरी आपल्याला सगळ्यांना हे जे आपलं अस्तित्व आहे ते या सत म्हणजे परमतत्वाच्या सत या एक्झिस्टंट तत्वाकडून आपल्याला हे अस्तित्व उसणं मिळालेलं आहे. ते माझं स्वतःच नाही. माझं स्वतःच जर माझं अस्तित्व असतं तर मी दीर्घकाळ, चिरंतन इथे राहू शकले असते. पण तसं होत नाही. अगदी सूर्य, चंद्र, तारे घ्या, भले लाखो वर्षांचं त्यांचं अस्तित्व असेल, पण ते कधी ना कधीतरी ते उष्ण असल्यामुळे ते नष्ट होतं, परत करावं लागतं. दुसरं वैशिष्ट्य आहे चित. चित म्हणजे जाणीव, कॉन्शियसनेस, अवेअरनेस. आपण हे जे सगळं ज्ञान घेतो त्याचा पाया जो आहे तो कॉन्शियसनेस, परमतत्वानं आपल्याला तो कॉन्शियसनेसचा पाया आपल्याला दिलेला आहे. त्याच्या आपल्या शरीरा अंतर्गत हे परमतत्व आत्मरूपानं वसलेलं आहे. त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस असल्यामुळे, त्या कॉन्शियसनेस बेसिक अवेअरनेसमुळे आपल्याला गोष्टी समजतात, आपण सगळं जाणून घेतो. आणि तिसरं आहे एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस. तिसरं आहे ब्लिस
म्हणजे आनंद. आपल्या सगळ्यांमध्येच हे आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्वानं आपल्याला प्रत्येकाला असा उपजत असा आनंदाचा कलश प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यानं ठेवलेला आहेच. तो उपजत परमतत्वाचा तो ब्लिस आहे. मग असं असून सुद्धा मला मात्र त्याचा अनुभव काही येत नाही. नाही का? आपण असं विचारू, मी का अशी कायम दुःखी असते, का मी चिंतेमध्ये असते? जर माझ्या हृदयातच आत्मतत्वानच मला तो आनंद दिलेला आहे तर तो मला त्याची अनुभूती का येत नाही? तर का येत नाही त्याला कारण आपलं मन जबाबदार असतं. त्याला आत्मतत्व जबाबदार नाही. त्यानं कलश ठेवलेलाच आहे, पण मी तो उपभोगू शकत नाही कारण माझं मन सदैव दूषित असतं. नैराश्यानं, कधी ताणतणाव, कधी राग, कधी क्रोध, अशा अनेक विकारांनी माझ्या दूषित मनाचं घट्ट झाकण मी या कलशावर लावून ठेवते आणि त्यामुळे माझ्यामुळेच, या माझ्या दूषित मनामुळेच, या माझ्या अनेक विकारांमुळेच त्यातला आनंद हा कधी बाहेर पडू शकत नाही. म्हणजेच परमात्म्याचं, परमतत्वाचं स्वरूप काय आहे तर सच्चित आनंद. सत म्हणजे आपण बघितलं एक्झिस्टन्स, अस्तित्व. चित म्हणजे कॉन्शियसनेस, जाणीव तत्व, आणि आनंद म्हणजे ब्लिस. मग आता आपल्याला असा प्रश्न पडतो की जगतामध्ये काही आपण फक्त माणसंच नाही आहोत. दगड, धोंडे, डोंगर, नदी, नाल्या हे असे अनेक पदार्थ आहेत. मग माती वगैरे अशासारख्या ज्या निर्जीव गोष्टी असतात त्यांच्यामध्ये सच्चित आनंद आहे का? त्यांच्यामध्ये सुद्धा ही 3 वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात का? तर याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की दगड वगैरे जे स्थूल गोष्टी आहेत, डोंगर वगैरे, ज्यांना फक्त स्थूल शरीर आहे, म्हणजे फिजिकल बॉडी आहे, फिजिकल आकार आहे, आणि आतमध्ये त्यांच्या जेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकाराने बनलेलं आतमध्ये जर सूक्ष्म शरीर त्यांच्या नसेल तर त्यांना केवळ सतचा अनुभव येतो. त्यांना बेसिकली फक्त एक्झिस्टन्स हे त्यांना दिलं जातं. आतमध्ये अंतर्गत मन, बुद्धी, चित्त, अहंकार नसल्यामुळे पुढचे जे 2 वैशिष्ट्य आहेत म्हणजे कॉन्शियसनेस, अवेअरनेस आणि आनंद, ह्या 2 गोष्टी त्यांच्यामधनं व्यक्त होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये सुद्धा परमात्म तत्व सच्चित आनंदानेच भरलेलं आहे, परंतु चित आणि आनंद हे व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे सूक्ष्म शरीराचं साधन त्यांच्याकडे नसल्यामुळे ते त्यातून व्यक्त होत नाही. आता हा जो ब्लिस फॅक्टर आहे तो जरी मला 24 तास अनुभवता आला नाही तरी आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं हे आपण बघू शकतो. जे अनेक संत महात्मे आपल्याकडे होऊन गेले, आता त्यांना काय भरपूर सुखानं भरलेलं, वैभवानं भरलेलं, असं समृद्ध असं आयुष्य त्यांना मिळालं होतं का? नाही. त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावं लागलेलं आहे, तरी सुद्धा त्यांच्या मनाची प्रसन्नता कधी भंग पावली नाही. का? कारण त्यांच्या मनाचं मन जे आहे ते अविकारी, शांत आणि सात्विक वृत्तीनं भरलेलं असल्यामुळे आतल्या आनंदाच्या कलशाचा आनंद ते पूर्णपणे निर्मळ मनाने ते उपभोगू शकतात. तर असं आहे हे परब्रह्माचं स्वरूप. एकीकडे आपण म्हणतो हा परमात्म तत्व हे निर्गुण आहे. मग सच्चित आनंद ही जी वैशिष्ट्ये आपण आता बघितली ती मग काय आहेत? म्हणजे आपण ते गुण तर नाही लावले परमात्म तत्वाला? नाही, हे गुण नसून
परमात्व तत्व म्हणजेच ते आहे. म्हणजे असं की सत एक्झिस्टन्स अस्तित्व म्हणजेच परब्रह्म तत्व आहे. नंतर चित म्हणजे अवेअरनेस हा गुण नसून चित म्हणजेच परमतत्व आहे. त्याचप्रमाणे आनंद हा वैशिष्ट्य नसून आनंद म्हणजेच परमतत्व आहे. या परब्रह्म मूळ तत्वाबद्दल आता आपण जाणून घेतल्याने तत्वमसी ते तू आहेस या महावाक्याचा अर्थ आता आपण नीट समजून घेऊ शकू. तत्वमसीचा दुसरा एपिसोड मी पुढच्या भागात सादर करणार आहे, परंतु या एपिसोडची सांगता मी एका कथेने करत आहे. आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्रा बर का, आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध तत्वज्ञानपूर्वक अशा वादाबद्दल ही कथा आहे. या कथेमुळे तत्वमसीचा पाया आपल्याला अजून लक्षात येऊ शकेल. आदि शंकराचार्यांचा जन्म 788 साली काल्टी या केरळमधील गावी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव शिवगुरु होतं आणि आईचं नाव आर्यांबा. 8व्या वर्षी आदि शंकराचार्यांनी संन्यास घेऊन घर सोडलं आणि ते केरळमधून नर्मदा किनारी ओंकारेश्वर जवळ तिथे गेले. तिथे त्यांना त्यांचे गुरु गोविंद पादाचार्य भेटले आणि त्यांच्याकडे 3 वर्ष सगळं शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते काशीला गेले. काशीमध्ये त्यांनी अनेक उत्तम ग्रंथांची रचना केली. त्यावेळेला त्यांचं वय अवघं 12-13 वर्षांचं होतं. मग त्यानंतर त्यांनी भारत भ्रमंती करायची असं त्यांनी ठरवलं. का? कारण पदयात्रा त्यांनी करायची ठरवली, कारण त्यावेळेला आपल्या समाजाची स्थिती अत्यंत गंभीर अशी होती. सगळा समाज हा विस्कळीत झालेला होता, दुभगलेला होता. अनेक पंथ निर्माण झालेले होते आणि त्यांच्यामध्ये एकसारखी वादवाद, भांडणं, कुरबुरी, कटकटी या चालू असत आणि त्यामुळे समाजामध्ये कटुता आली, ती वैमनस्य आलेलं होतं. या सगळ्या लोकांना एकत्र आणणं, त्यांच्यामध्ये एकोपा घडवून आणणं हे अत्यंत महत्वाचं होतं. राष्ट्राला, आपल्या समाजाला परत एकसंघ करण्याची नितांत गरज होती आणि त्या राष्ट्र कार्यासाठी आदि शंकराचार्यांनी एकदा नाही तर 3दा भारत यात्रा केली. त्यांच्या यात्रेला सन्मानपूर्वक शंकर दिग्विजय यात्रा असं म्हटलं जातं. मग एकदा आदि शंकराचार्य त्यांच्या भारत यात्रेमध्ये बर का, एकदा त्यांच्या भारत यात्रेमध्ये महिष्मती नगराशी येऊन पोचले आणि तिथे त्यांना अशी माहिती कळली की महिष्मती नगरामध्ये मंडन मिश्रा नावाचे प्रसिद्ध, अत्यंत प्रसिद्ध असे विद्वान गृहस्थ तिथे राहत होते. तेव्हा आदि शंकराचार्यांच्या शिष्यांनी त्यांना असं सुचवलं की आपण जर मंडन मिश्रांशी तत्वज्ञानावर वाद घातलात आणि त्यांना आपण पराभूत केलं तर त्यामुळे आपली कीर्ती सर्वत्र ही निश्चितपणे पसरेल. आदि शंकराचार्य तयार झाले आणि मग त्या दोघांचा प्रसिद्ध असा वाद, तत्वज्ञानपर वाद झाला. जेव्हा ते महिष्मती नगरामध्ये शिष्यांनी विचारलं की बाबा मंडन मिश्रांचं घर कुठे आहे, तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की मंडन मिश्रांची हवेली ना हो इथेच पुढे आहे. ज्या हवेलीच्या बाहेर मोठं अंगण आहे आणि ज्या अंगणामध्ये अनेक वृक्ष आहेत, ज्या वृक्षांवर पक्षी किलबिलाट न करता
हा पक्षी किलबिलाट न करता एकमेकांशी अशी चर्चा करतात की या वेदामधील या वाक्याचा अर्थ काय आहे, त्या वेदामधील या वाक्याचा अर्थ काय आहे, असे जेव्हा ते जे पक्षी एकमेकांशी चर्चा करताना तुम्हाला दिसतील, ते घर, ती हवेली मंडन मिश्रांची आहे असं तुम्ही समजून चाला. तर त्याप्रमाणे ते मंडन मिश्रांच्या घरी गेले आणि त्यांच्या वादाला सुरुवात झाली. त्यापूर्वी मंडन मिश्रा हे पूर्वमीमांसा दर्शनाचे ते अभ्यासक होते. आता पूर्वमीमांसा म्हणजे काय, तर भारतामध्ये प्रमुख 6 दर्शन किंवा तत्वज्ञानाचे विविध प्रणाली या अर्थानं 6 दर्शन ही प्रमुख मानली गेली आहेत. कोणकोणती? एक आहे पूर्वमीमांसा, म्हणजे ज्यामध्ये वेदांमधील कर्मकांड समजावून दिलं गेलेलं आहे. त्याचे प्रवर्तक आहेत जैमिनी ऋषी. त्यानंतर येते उत्तर मीमांसा, म्हणजे वेदांमधील उपनिषदांवर तत्वज्ञान पर भागावर ज्यामध्ये चिंतन केलेलं आहे त्या विचार प्रणालीला उत्तर मीमांसा दर्शन असं म्हटलं जातं. त्याचे प्रणेते आहेत महर्षी व्यास. त्यानंतर न्याय दर्शन गौतम ऋषींचं, वैशेषिक दर्शन ज्यामध्ये कणाद ऋषी प्रवर्तक मानले जातात, सांख्य दर्शन कपिल ऋषी आणि योग दर्शन याचे पतंजली ऋषी असे त्याचे प्रवर्तक आहेत. अशी ही 6 दर्शन आहेत. मंडन मिश्रा हे पूर्वमीमांसा म्हणजे वेदांमधील कर्मकांडाशी जो भाग त्याचा आहे त्याबद्दलचे जे तत्वज्ञान आहे त्याचे ते अभ्यासक होते. तर आदि शंकराचार्य हे प्रामुख्यानं असं म्हणण्याचं कारण की आदि शंकराचार्यांना सगळंच्या सगळं ज्ञान हे संपूर्णपणे अवगत होतं. ते उत्तर मीमांसा याचे प्रमुख प्रवर्तक होते. म्हणजे उपनिषदातील जो ज्ञानकांड भाग आहे, वेदांचे 2 भाग पडतात. एक आहे कर्मकांड म्हणजे यज्ञ, पूजा, प्रार्थना या सगळ्या गोष्टी का कराव्यात, कशा कराव्यात हे सांगणारा कर्मकांड भाग, ज्याचे प्रवर्तक मंडन मिश्रा, प्रवर्तक नाही त्याचे अभ्यासक मंडन मिश्रा होते. आणि एका बाजूने वेदांचा दुसरा भाग येतो तो म्हणजे ज्ञानकांड, म्हणजे ज्यामध्ये कर्मकांडाची चर्चा केली जात नाही तर तत्वज्ञान पर सखोल असं चिंतन ज्यामध्ये केलं जातं. तर जेव्हा आदि शंकराचार्यांनी त्यांची इच्छा प्रगट केली तेव्हा मंडन मिश्रांनी ती मान्य केली. आदि शंकराचार्य म्हणाले, या आपल्या वादामध्ये जो कोणी हरेल, बर का, जो कोणी हरेल त्यानं समोरच्याच शिष्यत्व पत्करायला हवं. शिष्यत्व म्हणजे त्याच्या विचारधारेशी अनुकूल असं त्यानं आता शिष्यत्व धरायला हवं. ते दोघांनीही मान्य केलं आणि जज म्हणून किंवा पंच म्हणून उभय भारती देवींची नियुक्ती करण्यात आली. या उभय भारती देवी कोण, तर त्या मंडन मिश्रांच्या पत्नी होत्या. अत्यंत सुविद्य, साक्षात सरस्वतीचा अवतार त्यांना मानलं जाईल. आदि शंकराचार्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्याचं ध्येय असं आहे की मी उपनिषदांमधील शिकवणीचा प्रसार आपल्या देशामध्ये लोकांमध्ये करणार आहे की ज्यामुळे मोक्ष प्राप्तीचा खरा मार्ग मी लोकांना समजावून सांगू शकेन. उभय भारती देवींनी जेव्हा वाद सुरू होणार होता तेव्हा त्या दोघांच्या गळ्यामध्ये त्यांनी भरगच्च फुलांनी भरलेली जाडजूड अशी पुष्पमाला त्यांनी दोघांच्या गळ्यात घातली आणि त्यांनी असं म्हटलं की ज्याच्या गळ्यातली पुष्पमाला प्रथम सुकायला लागेल तो या वादामध्ये पराभूत झाला असं आपल्याला मान्य करावं लागेल.
उभय भारती देवी या साक्षात सरस्वतीचा अवतार का मानला जात त्याची ती कथा आहे बर का. कुमारिल भट यांच्या त्या बहीण होत्या आणि मंडन मिश्रा हे कुमारिल भट्टांचे शिष्य होते. उभय भारती देवींचा मिथिला गावी जन्म झाला, परंतु आधी त्या साक्षात सरस्वती देवी होत्या. परंतु एकदा झालं काय की दुर्वास ऋषींनी वैदिक मंत्रांचं पठण करताना त्यांच्या हातून उच्चार करताना थोडी चूक झाली, तेव्हा नकळतपणे न राहून देवी सरस्वतीला थोडं हसू आलं. त्यामुळे दुर्वास ऋषींना प्रचंड राग आला आणि त्यांनी त्यांना शाप दिला की तुला आता मनुष्य रूपाने पृथ्वी लोकावर जन्म घ्यावा लागेल. त्याच या उभय भारती देवी. तर आता या दोन वादांमधलं तत्वज्ञानाची विचाराची बैठक ही अशी वेगवेगळी होती. मंडन मिश्रांचा भर कर्मकांडावर होता. म्हणजे वेद काय सांगतो की आयुष्यभर सत्वशील मार्गानं योग्य नीतीपूर्ण मार्गानं तुम्ही वागत राहा, सत्कर्म करा. त्याचबरोबर वेदांमध्ये सांगितलेले यज्ञ कर्मकांड हे अतिशय श्रद्धेने तुम्ही करा. अशा प्रकारे तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला स्वर्गगती प्राप्त होईल. आणि पुण्यांश तुमचा संचितातील पुण्य जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला परत पृथ्वी लोकावर मनुष्य जन्म घ्यावा लागेल. म्हणजे कर्मकांडाच्या दृष्टीनं मोक्षाची कल्पना ही स्वर्गगती मिळणं यापुरती मर्यादित होती. तर याच्या उलट जो ज्ञानकांड मार्ग आहे, आदि शंकराचार्यांचा ज्ञानकांड मार्ग, त्यामध्ये उपनिषदांचं चिंतन आलेलं आहे. आणि उपनिषद असं म्हणतात की कर्मकांड ही आवश्यकच आहे, याबद्दल काही वाद नाही. प्रत्येकानं जसं जमेल तसं आपली कर्मकांड व्यवस्थित केली पाहिजेत, कारण त्यामुळे आपण परमेश्वराशी अनुसंधान जोडलं जातं, आपलं मन शुद्ध होतं. चित्तशुद्धीसाठी नीट व्यवस्थित सात्विक वृत्तीनं वागण्यासाठी या प्रार्थना पूजा यज्ञयाग हे निश्चितपणे उपयोगाचे ठरतात. त्यांचं महत्व कोणी नाकारत नाही, परंतु केवळ आणि केवळ कर्मकांडापुरतच माणसाची दृष्टी असू नये. त्या पलीकडे सुद्धा जाऊन प्रत्यक्ष परमेश्वर तत्व काय आहे याचं चिंतन करणं, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं आणि जगतातील हे परब्रह्म स्वरूप परमात्म स्वरूप आणि आपल्या शरीरातील हृदयामध्ये स्थित असलेलं परमेश्वर स्वरूप हे दोन्ही एकच आहेत. या एकरूपतेचा ध्यास घेणं हे उपनिषद महत्वाचं मानतात. हा ज्ञानकांड. आणि मोक्ष म्हणजे केवळ स्वर्गगती नाही, कारण स्वर्गगती जरी मिळाली तरी सुद्धा आपला संचितातील पुण्यांश संपला की मनुष्याला परत जन्म घ्यावाच लागतो. तर मोक्ष म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता होणं म्हणजे मोक्ष, असं उपनिषद सांगतात. म्हणजे उपनिषदांच्या दृष्टीनं मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणं, आणि ती केवळ आणि केवळ आत्मज्ञान साक्षात्काराने ती होऊ शकते. कर्मकांड मनुष्याने आयुष्यभर जरी केली, अत्यंत सात्विक शुद्ध अशा कर्मांनी जरी तो पूर्ण आयुष्यभर जरी त्यानं व्यतीत केलं तरी सुद्धा त्या कर्मकांडाने योग्य सुयोग्य सात्विक कर्मांनी सुद्धा त्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होऊ शकत नाही. कारण सात्विक कर्मांचं कर्मफळ हे सात्विक आणि शुभ असेल, ते शुभ कर्मांचं फळ त्याच्या संचितामध्ये जमा होतं आणि ते भोगण्यासाठी का होईना त्याला परत
पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. परंतु आत्मज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की ज्यानं पूर्णच्या पूर्ण संचित हे शून्य होऊन जातं आणि त्यामुळे कर्मफळ पुढच्या जन्मामध्ये भोगण्यासाठी शिल्लकच राहत नसल्यामुळे मनुष्य आत्मज्ञान प्राप्तीमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून हा कायमचा मुक्त होतो. असा या दोघांमधील फरक आहे. भगवद्गीता अध्याय 2 42व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला हे समजावून सांगितलेलं आहे की वेदांमधला जो कर्मकांडात्मक भाग आहे तो जरी कितीही यथासांग व्यवस्थित पूर्ण केला, तो कर्मकांड आपण पूर्ण केली तरी त्यानं काय होईल तर स्वर्ग प्राप्ती होईल. परंतु पुण्यांश संपला की पुन्हा आपल्याला जन्म घेणं चुकत नाही. केवळ आणि केवळ परमेश्वराच्या ज्ञान प्राप्तीनं, परमेश्वराच्या आत्मसाक्षात्कारानं हे सगळं संचित हे शून्य झाल्यामुळे मग मात्र खरा मोक्ष मिळू शकतो. त्यामुळे आत्मज्ञानाशिवाय खरी मुक्ती ही मिळू शकत नाही. इथे मी तत्वमसी भाग पहिला इथे मी समाप्त करते. या एपिसोडची सांगता जरी मी करत असले तरी पुढच्या भागामध्ये तत्वमसी याचा भाग एपिसोड 2 मी सादर लवकरच करत आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या YouTube वरील चॅनलला आपण शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी मनापासून नम्र विनंती आहे. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.